नमस्कार मित्रांनो. आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे अन्न हे अपूर्ण ब्रह्म. शाहू पाटोळे म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. रिसेंटली आज त्याच्याबद्दल बोलायचं कारण असं आहे की नुकताच ह्या पुस्तकाचा तमिळ भाषेतला अनुवाद प्रसिद्ध झालेला आहे. आजच त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. तुम्ही त्यांना नक्की फॉलो करा. शाहू पाटोळे यांना फेसबुक आणि इन्स्टावर ते मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह असतात. फेसबुकवर जास्त ॲक्टिव्ह असतात आणि बऱ्याचदा ते लोकसत्ता असेल किंवा सकाळ असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये ते लिहित असतात, लेख लिहितात आणि त्याचवेळी वाचकांचा पत्रव्यवहार जो आहे त्यामध्ये पण बऱ्याचदा ते लिहित असतात. त्यामध्ये स्वतःची मतं त्या ठिकाणी ते मांडत असतात. पद्मगंधा प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. माझ्याकडं 2021 नंतरची आवृत्ती आहे साधारणतः ही. याच्या बऱ्याचशा मराठी आवृत्त्या आणि ह्याचं इंग्लिशमध्ये देखील याचा अनुवाद झालेला आहे दलित किचन्स इन मराठवाडा या नावाने. हे पुस्तक का महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की ब्राह्मणेतर बहुजन समाजाची जी खाद्यसंस्कृती आहे त्यामध्ये खूप कमी आपल्याला या प्रकारचं लिखाण बघायला मिळतं. आणि हे विशेषतः दलित समाजाची खाद्यसंस्कृती जी आहे की ज्यांचा कुठल्याही संसाधनावर त्यांची मालकी नाही आहे अशी लोक कोणत्या त्यांच्या आहारामध्ये कशाचा समावेश असतो. कारण बऱ्याचदा असं होतं की आता इतिहासाचा अभ्यास करताना हे बऱ्याचदा लक्षात येतं की हा फारसा आपल्याकडं म्हणजे तेवढा तो चर्चेचा भाग नसतो की म्हणजे हिस्ट्री थ्रू ज्या डिशेस ज्या आहेत त्या तुमच्या आहारातनं तुमचा इतिहास कसा समजतो ह्याबद्दलचा. तर हे अतिशय महत्त्वाचं या संदर्भातलं पुस्तक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा मित्र म्हणेन भारताच्या पण भारताची अशी काही खाद्यसंस्कृती असं म्हणता येत नाही. कारण आपल्याकडे जर वैविध्य एवढं आहे की भारतीय म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचं खाद्यपदार्थ याची काही एक व्याख्या होणार नाही. त्यामुळं आपण थोडंसं रिजनलीच त्याबद्दल बोलूया. तर महाराष्ट्रातल्या खाद्यपदार्थाबद्दल जेव्हा बोललं जाईल किंवा जेव्हा बोलायचं असेल जेव्हा त्याचा इतिहास अभ्यासायचा असेल तर हे त्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक असेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं की खायचं पण आणि त्या खाण्यावर लिहायचं पण ह्यासाठी जे लेजर लागतं, लक्झरी लागते, जो रिकामा फावला वेळ लागतो तो समाजातल्या सर्व घटकांकडे उपलब्ध नसतो. हे रेअर आहे की एका ब्राह्मणेतर बहुजन किंवा दलित ह्याच्यातून हे पुस्तक लेखकानं हे लिहिलेलं आहे की त्याची नेमकी खाद्यसंस्कृती कशा प्रकारची आहे. आणि त्यामुळंच हे अन्न हे पूर्ण ब्रह्म जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही इतर कुठल्या खाद्यपदार्थातनं वगळता ह्याचा एक त्याला नकार म्हणून त्यांनी अन्न हे अपूर्ण ब्रह्म की आमच्या खाद्यपदार्थांचा समावेश केल्याशिवाय अन्न हे पूर्ण ब्रह्म होऊ शकत नाही म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. अर्पणपत्रिका महत्त्वाची आहे. ती म्हणते स्वयंपाक हा नजरबंदीचा नकीमुठीचा खेळ असतो. माझ्या तीर्थरूप आई गुणाबाई माणिक यांना त्यांनी ते अर्पण केलेलं आहे. उस्मानाबाद किंवा नंतर ज्याचं नाव धाराशिव केलं, पूर्वी पण धाराशिवच होतं निजामाच्या राजवटीत, त्या शहराचं नाव उस्मानाबाद असं केलं. तर तेथील खामगावचे हे रहिवासी आहेत शाहू पाटोळे सर. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं तुम्हाला म्हटलं इंग्लिश आणि आज त्याचं आणि त्याचं महत्त्व असं आहे की ते पारंजित यांनी ते पुस्तक प्रकाशित केले. पारंजित यांची स्वतःची एक प्रकाशन संस्था आहे नीलम पब्लिकेशन म्हणून. तर ते त्यातला निळ्या रंगासाठी जो शब्द आहे तमिळ भाषेतला त्या अर्थानं त्यांनी ते म्हटलेलं आहे. तुम्ही जर त्यांना फॉलो करत असाल पारंजित नायक किंवा शाहू पाटोळे सरांना तर तुमच्या ते लक्षात येईल. ह्यात बऱ्याचदा तुम्हाला म्हणजे मला असं वाटत होतं की मला माहिती आहे माझे काही मित्र दलित आहेत तर त्यांच्या बोलण्यातून मला काही खाद्यपदार्थ त्यांचे माहीत आहेत असं मला वाटत होतं. पण ते माझं खूपच समज ही माझी मूर्खपणाची ठरली त्या केसमध्ये. कारण खूप मोठं आहे. अर्थात ते 2000 नंतर प्रचंड बदललं आहे. खाण्याचं थोडंसं सपाटीकरण पण झालेलं आपल्याला दिसून येतं. पण 2000पर्यंत म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की 2000च्या नंतर हा थोडासा जास्त सपाटीकरणाकडे ते गेलेलं आहे. खाद्यपदार्थांचं जे एकूण म्हणजे खाण्याचं जे म्हणतो की कार्बोहायड्रेट आणि प्रथिनं कर्बोदके आणि प्रथिनं यांचा जो सगळं रेशो जो असतो जेवणातला तो. कारण पूर्वी आपल्याकडे बघितलं तर मसाले हे देखील जातीने आहे तुम्हाला असलेले पाहायला मिळतात. किंवा तुम्ही जर खाद्यपदार्थाची मराठी काही पुस्तकं बघितलं तर त्यावर ते जातीने आहे ती छापलेली पण तुम्हाला दिसून येतात की कोणत्या जातीचे म्हणजे मसाले बनवायचं तुमचं जी पद्धती आहे ती जातीवर बऱ्याचदा डिपेंड असलेली दिसते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की अनोळखी घरातलं खाल्लं तर असं लक्षात पण येतं की हे कुठल्या जातीचं घर आहे. असे पण काही लोक असतात त्या ठिकाणी. तर त्यांनी
शाकाहार आणि मांसाहार याच्याबद्दल पण बरंचसं लिहिलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा खाण्याबद्दल, की खाणं हे नेहमी जॉग्राफीशी जोडलेलं असतं, की तुम्ही काय खाता किंवा एखादी व्यक्ती त्याचा आहार काय आहे, तर ते त्याच्या भूगोलात ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याचा तुम्हाला त्यामध्ये जास्त समावेश असलेला दिसतो. म्हणजे वाळवंटी प्रदेश असेल किंवा तुमचा डोंगराचा प्रदेश असेल किंवा मैदानी प्रदेश असेल तर त्यावर ते डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही बिहारपासून जर भारताचा नकाशा घेतला आणि बिहारच्या थोडंसं पूर्वेकडची बाजू तिथून तुम्ही अशी साधारणतः महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगली भागापर्यंत जर अशी मॅपवर जर लाईन मारली तर तुमच्या लक्षात येतं की त्या लाईनच्या जी खालची बाजू आहे तिथं प्रामुख्याने मांसाहाराचं प्रमाण जास्त आहे. तिथून वरची बाजू जी आहे तिथून शाकाहाराचं प्रमाण थोडंसं तुम्हाला जास्त दिसून येतं. तर मैदानी प्रदेश असेल तर साहजिक आहे की तिथं पशुपालन मोठ्या प्रमाणावर झालेलं तुम्हाला दिसून येतं आणि त्यामुळे मग दुधाचे जे पदार्थ आहेत खाण्यामध्ये ते उत्तर भारतीयांच्या जास्त येतात. आणि जसं जसं तुम्ही महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे जाल तसं दुधाचा पदार्थ खाण्यामध्ये कमी येतात. तांदळाचा पदार्थ किनारी भागात जास्त आहे. म्हणजे प्रत्येक जॉग्राफीवरती अवलंबून आहे की तुम्ही ज्वारी तुमचं स्टेपल फूड आहे का, बाजरी आहे का, गहू आहे का, तांदूळ आहे. तर हे तुमच्या जॉग्राफीवरती डिपेंड असतं. त्याचा धर्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. कुठल्याही धर्मातले लोक काय खातात. मांसाहारी लोक तुम्हाला हिंदू धर्मात पण आढळतात, शाकाहारी लोक पण आढळतात. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की तुम्हाला मांसाहारी गोष्टींचा नैवेद्य पण दाखवला जातो. तर ते जॉग्राफीवरती डिपेंड आहे किंवा आपल्या देवाची जी कल्पना असते ती आपल्यासारखी असते. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मणेतर बहुजनांचे जे बहुतेक देव आहेत त्या सगळ्या देवांना दाढी मिशा आहेत किंवा मिशा आहेत. समजा ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा ह्याचं चित्रण बघितलं तुम्ही, रामकृष्ण हे बघितलं तर त्याच्या कुठल्याही पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला फारशा मिशा वगैरे काढल्यात असं दिसून येत नाही. तर ते तुमच्या जातीय ह्याच्यातला फरक असतो की तुम्ही जसं असता तसं तुम्ही तुमचा देव इमॅजिन करता किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त पॉवर त्याच्याकडे आहेत असं इमॅजिन करत असता. तर तो थोडासा वेगळा मुद्दा देवाचा. पण देवाचा, धर्माचा आणि खाण्याचा काही संबंध नाही. हा माझा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. आणि ह्यात बरेचसे शब्द आहेत जे आपल्याला आत्ता माहीत नसलेले बरेच शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात, म्हणजे बघायला मिळतात किंवा वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत. आता हे इंग्लिश ट्रान्सलेशन ह्याचं केलेलं आहे, ते पण मी पाहिलेलं आहे, ते पण चांगलं ट्रान्सलेशन झालेलं आहे. परंतु मराठी असेल तरी ते जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतं की फाशी आता हा शब्द आहे किंवा फाशी जाणे. तर मी तो पूर्वी विनोद ऐकलेला होता. म्हणजे लिटरेचरचा विद्यार्थी असल्यामुळं मला ते काळूबाळू किंवा शिवासंबा कोल्हापूरकर जे आहेत त्यांच्या जे वग असते त्यामध्ये मी फाशी खाईन असा त्याचा अर्थ होतो. तर फाशी खाईन म्हणजे तो एक पार्ट आहे. तर तो जीभ जिथं संपते तिथून जांभ्या रंगाचा अवयव त्याला तिल्ली किंवा तिळवण किंवा फाशी म्हणतात. मग तो त्याच समूहाला माहीत आहे, त्याच जात समूहाला माहीत आहे. एका मोठ्या सवर्ण समूहाला तो शब्द माहीत नाही. त्यामुळं फाशी खाईन म्हणजे त्याचा समोर बसलेल्या प्रेक्षकात जातीनिहाय अर्थ आपल्याला वेगवेगळा लागलेला दिसून येतो. तर हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल किंवा तुम्हाला खाद्यपदार्थाबद्दल थोडंसं जाणून काय घ्यायचं असेल, मेनस्ट्रीमपेक्षा वेगळं एक की नेमकं कशाप्रकारे महाराष्ट्र किती वैविध्य त्यातलं आहे आणि ते जातीशी किंवा तुमच्या समाजरचनेशी कशाप्रकारे जोडले, तर हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. जर तुम्हाला मराठी कम्फर्टेबल नसेल, इंग्लिश वाचायचं असेल तर तुम्हाला दलित किचन्स इन मराठवाडा नावानं ह्याचं ट्रान्सलेशन देखील अवेलेबल आहे. तर आपण असे वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल पण माहिती घेत राहू. आत्ता मी थांबतो. धन्यवाद.